चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील सद्गुरू कचरनाथ स्वामी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक मूळचे शिरसाने गावचे असलेले भूमिपुत्र अशोक मुरलीधर चव्हाण सर यांचे अपघाती निधन। परिसरावर शोककळा। मित्राच्या मुलीच्या लग्न समारंभासाठी पिंपळगाव बसवंत हद्दीतील शिरवाडे फाट्याजवळ असलेले दौलत लॉन्स व मंगल कार्यालयातील सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर असलेला लग्न सोहळा पार करून सोबतच्या मित्रासोबत बुलेट मोटरसायकल क्रमांक MH15 KP 8636 वर घराच्या दिशेने निघाले असताना रोडच्या मध्यभागी असलेला डिवायडर ओलांडून रोड क्रॉस करण्याच्या प्रयत्नात असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट गाडी क्रमांक MH41 207698 ने त्यांना जोराची धडक दिली। सदरील अपघात इतका भीषण होता की त्यात अशोक मुरलीधर चव्हाण सर वय वर्ष 54 हे जागीच गतप्राण झाले असून सोबत असलेले इंडियन आर्मीचे जवान मेजर ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाजरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे पिंपळगाव येथील हॉस्पिटलला हलवले। त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देत त्यांना पिंपळगाव येथे प्राथमिक उपचार घेऊन आता पुणे येथील आर्मी हॉस्पिटलला हलवण्यात आले असून त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे। यातील मृत अशोक चव्हाण सर हे तालुक्यातील भोयगाव येथील कचरनाथ स्वामी माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले। त्यांच्या अध्यापनाची पद्धत आणि इंग्लिश ग्रामर वरती असलेले प्रभुत्व त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठी असलेली तळमळ समस्त विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात अश्रू अनावर करून गेले। सरांच्या अशा अपघाती जाण्याने मोठी हानी झाली असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले। चव्हाण सर हे अतिशय प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, मेहनती आणि प्रेमळ शिक्षक होते। त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेले अपार प्रेम आणि समर्पण नेहमीच प्रेरणादायी राहील असे यावेळेस कचरनाथ स्वामी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकांनी सांगितले। त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी बाहेर नोकरीसाठी गेले असताना आजही देखील सरांच्या ग्रामरच्या बुकांचा वापर करतात। त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चव्हाण सरांना अनेक वेळा आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते। त्यांच्या निधनाने शाळा व संस्थेचे देखील अपरिमित नुकसान झाले आहे। त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही असे मत यावेळी शालेय व्यवस्थापन समितीने मांडले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक अविवाहित मुलगी, भाऊ व परिवार असून कुटुंबियांना हे दुःख न सहन होण्यासारखे असल्याचे यावेळी बोलण्यात आले। सदरील अपघाताचा अधिक तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे PSI अंबादास बैरागी व पोलीस हवालदार योगेश हेंबाडे करत असून पुढील तपास आता पिंपळगाव पोलीस करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।